आणि आता बातमी शेतकऱ्यांसंदर्भातली आहे। शेतकऱ्यांकडे सोयाबीन असल्यामुळे खरेदीची मुदतवाढ देण्याची आता मागणी होते असं दादा भुसे म्हणालेत। शेतकऱ्यांच्या मागणीबाबत पाठपुरावा करू असंही त्यांनी आश्वासन दिलंय। तर एका महिन्याची मुदतवाढ दिली नाही तर संसदेबाहेर आंदोलन करणार असल्याचा इशारा या निलेश लंके यांनी दिलाय। मागच्या काळामध्ये ऑलरेडी ही मुदत संपली होती। या विभागाचे मंत्री महोदय पणन मंत्री महोदय माननीय रावलजी स्वतः केंद्रामध्ये जाऊन त्यांनी मुदत वाढवून आणली। आता ही वस्तुस्थिती की असं चित्र दिसतंय की काही ठिकाणी अद्यापही शेतकऱ्यांच्याकडे सोयाबीन आहे आणि मुदत वाढवून मिळाली पाहिजे ही त्यांची मागणी आहे। मला वाटतं की आम्ही सर्वजण या संदर्भातला पाठपुरावा करू। माझी तर मागणी आहे की मुदतवाढ मिळाली पाहिजे, भेटलीच पाहिजे। त्या बाबतीत मी आज संबंधित मंत्री महोदयांना पत्र सुद्धा देणार आहे। 8 दिवसाच्या मुदतवाढीने काही होत नाही, कमीत कमी 1 महिन्याची मुदतवाढ दिली पाहिजे। मुदतवाढ जर दिली नाही तर सोमवारी संसदेच्या दारात मी सुद्धा आंदोलन